ठाणे महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. भाजपचे माजी खासदार संजीव नाईक यांचं वक्तव्य. महायुतीच्या लोकांसोबत संघर्ष करावा लागतो, परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं विधान. उदय सामंतांकडून ऑफर, रवींद्र धंगेकरांची कबुली. माझ्या डोक्यात अजून काही नाही, कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार. शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांवर रवींद्र धंगेकरांचं स्पष्टीकरण. रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडून जाणार नाहीत, व्यक्तिगत कामानिमित्त एकनाथ शिंदेंना भेटल्याचं धंगेकरांकडून स्पष्ट. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून विश्वास व्यक्त. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला धक्का. अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे ठाकरेंच्या शिवसेनेत. मातोश्री निवासस्थानी किरण काळे आणि समर्थकांचा पक्षप्रवेश. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्चपर्यंत असणार. 8 मार्चला महिला दिनी महिलांच्या प्रश्नावर विशेष चर्चा होणार, तर 10 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार. महिला आयोग सदस्याविना महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या इच्छुकांची मोठी यादी. महायुतीमध्ये संघर्ष होण्याची शक्यता. जानेवारीत कार्यकाळ संपला असतानाही निर्णय अद्याप मिळालेला नाही. महिला आयोग फक्त फॅशन शो आणि कॉर्पोरेट पार्ट्यांमध्ये व्यस्त. महिलांच्या हत्येची प्रकरणे त्यांना दिसली नाहीत. असा आयोग बरखास्त करा, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. पुणे पालिका परिसरामध्ये जीबीएस आजाराच्या 2 नव्या रुग्णांची नोंद. शहरातील एकूण रुग्णसंख्या 215 वर. खबरदारी म्हणून महानगरपालिकेकडून पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता मोहीम. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये आजपासून पावसाचा इशारा. होळीपूर्वीच उन्हाचा चटका वाढला. राज्यातील कमाल तापमानानं 40 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. तेलंगणात बोगद्याचं छत कोसळून मोठी दुर्घटना. 8 मजूर अडकले. एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू. भारतीय अभियांत्रिक सेना बचावकार्यात सामील. कर्णधार रोहित शर्मा 20 धावांवर बाद. शुभमन गिल आणि विराट कोहलीची 67 धावांची भागीदारी. 14 षटकारांनंतर भारताच्या एक बाद 87 धावा.